का तर आपल्याकडं कुठला कारखाना नाही, आपल्याकडं कुठली शैक्षणिक संस्था नाही की आपल्याला 24 तास त्याचा उद्योग बघायचा. आपण 24 तास कुणासाठी वाहून घेतले? लोकांसाठी. आपल्या 24 तासातला प्रत्येक मिनिट कुणासाठी आहे? सामान्य लोकांसाठी. त्यामुळे सामान्य लोक ही केंद्रबिंदू मानूनच आपण त्या ठिकाणी काम करत आलोय, करत राहू आणि पुढेही करत राहणार आहे. एवढंच मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि अजून आता तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 5 जण आले, तुमच्या प्रत्येक प्रभागाचं तर तुम्ही लक्ष द्याच द्या, पण माझं असं मत आहे की आमच्याकडनं सुद्धा काय झालं, आम्ही काम करत असताना बहुतांश ग्रामीण भागाचा जास्त संपर्क आमचा त्या ठिकाणी यायचा. शहरातल्या लोकांचा तेवढा संपर्क आमच्याकडं थोडा कमी प्रमाणात असायचा. आणि मध्यंतरीच्या प्रशासकाच्या काळामध्ये फारच लोकांची दुरावस्था नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झाली होती. मला वाटतं आता आपण त्यांना ऍड्रेस करणार काम, आणि कुठलंही काम भले आपण आज नगरसेवक म्हणून निवडून आलो असतो तरी आपण जमिनीवर राहूनच त्यांच्यापैकी एक आहे समजूनच त्यांनी टाकलेल्या मताचा आदर करूनच आपण त्या ठिकाणी काम करत राहायचंय. कुठल्याही प्रकारची खुमखुमी मस्ती मास महिना आपल्याला दाखवायचा नाही. आपण लोकशाहीमध्ये निवडून आलेलो नगरसेवक आहोत. आणि बाळासाहेबांनी हे नगरसेवक जे नाव आहे ते बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळं सेवक आहोत आपण, त्याचं भान ठेवून लोकांसाठी कार्यरत राहू, काम करत राहू.